तुमचा स्वभाव तापट आहे का? मग स्वामींची ही शिकवण लक्षात ठेवा आणि स्वामींचे नाव घेत रागावर नियंत्रण मिळवा. घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबीर, प्रेरक विचार लावलेले असतात. का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून. परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठे अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. बऱ्यापैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो, रागावू नको, चिडू नको, मोठ्याने बोलू नको, मन शांत ठेव, विचार कर, नंतर अंमलबजावणी कर. त्रास फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो, भांडणं तंट होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू आढळतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते. यासाठी वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो, त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.